नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरं लेक्चर घेऊन येत आहोत. आज आपल्याला बघायचे लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज, लॉग प्रॉपर्टीज म्हणतो आपण याला. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं देयर आर 5 टाइप्स ऑफ फंक्शन्स. 5 प्रकारचे फंक्शन्स कसे असतात ते ओळखायचे कसे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आज आपण लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक फंक्शनचं एक प्रॉपर्टीज असतात, फॉर्म्युले असतात, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. कारण ऑपरेट करायला लॉग येणार, परंतु ऑपरेट कसा करायचा, त्याला कसं सॉल्व्ह करायचंय, पुढे त्याच्या प्रॉपर्टीज माहित नसेल तर पुढे ते संपूर्ण कंप्लीट होणं शक्य नाही. त्याला शेवट एंड करणं जो आहे तो करणं पॉसिबल नाही. त्यामुळे प्रॉपर्टीज माहित असणं खूप गरजेचे आहे. आज लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज, लॉग प्रॉपर्टीज, आपण 10 प्रॉपर्टीज या ठिकाणी बघणार आहोत. या 10 प्रॉपर्टीज विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वहीवर तुम्ही ह्या नोंदवून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ व्यवस्थित बघा, शांतपणे बघा आणि यानंतर या सगळ्या प्रॉपर्टीज लिहून काढा. यावरचे प्रॅक्टिस एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला मी लवकरच प्रोव्हाइड करेल. पहिली प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, लॉग बेस ए. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जेव्हा लॉग येतो, मी तुम्हाला काल बोललो की लॉग हा शब्द आला म्हणजे ते फंक्शन लॉगॅरिथमिक आलं. लॉग आला, आता याच्या बाजूला अजून काय काय येतं. सगळ्यात पहिले याचा बेस येतो. बेस म्हणजे खालच्या बाजूला असलेला नंबर. तर इथे लॉग बेस, इथं बेस येतो. तर या बेसला समजा आपण इथे काही पण येऊ शकतो, कोणताही नंबर येऊ शकतो. समजा इथे ए आला आणि इथे एक नंबर येतो लॉगच्या पॅरलल, तर इथे समजा बी आला, राईट. तर कसं रीड करणार आपण याला, लॉग बी विथ बेस ए किंवा लॉग बेस ए ऑफ बी, असं पण तुम्ही याला रीड करू शकता. तर हे झालं लॉगॅरिथमिक. आता याच्या प्रॉपर्टीज, याला कसं ऑपरेट करायचंय, याचा बेस आल्यानंतर काय करायचं, त्याची व्हॅल्यू कशी काढायची, या संदर्भात आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लॉग बेस ए ऑफ ए, पहिली प्रॉपर्टी बघणार आहोत आपण. लॉग बेस ए ऑफ ए इज इक्वल टू किती येतो, 1. लॉग बेस ए ऑफ ए इज इक्वल टू 1 येतो. याचा अर्थ काय, या प्रॉपर्टीचा अर्थ असा होतो की लॉग बेस ए ऑफ ए इज इक्वल टू 1 आला. याचा अर्थ असा झाला की लॉगचा बेस आणि हा नंबर जर इक्वल आला, मग तो काही असू द्या, हा नंबर आणि हा नंबर इक्वल आला म्हणजे समजून घ्यायचं व्हॅल्यू त्याची 1 येणार. एक्झाम्पल झालं तर असं घेऊया आपण, लॉग बेस 10 ऑफ 10 इज इक्वल टू, बघा लॉगचा बेस किती आला 10, ऑफ किती आला 10, हा नंबर आणि हा नंबर सेम आला म्हणजे व्हॅल्यू किती येणार, एक्झॅक्ट 1 येणार. ठीक आहे, समजली पहिली प्रॉपर्टी. अजून एक गोष्ट समजावून घ्या पुढे जाण्याच्या अगोदर. जेव्हा लॉगचा बेस दिसत नाही, समजा उदाहरणार्थ आपण लॉग 7 म्हणूया, लॉग 7. आता या लॉग 7 ला जर बघितलं तुम्ही तर याचा बेस तुम्हाला दिसत नाही. जेव्हा लॉगचा बेस दिसत नाही तेव्हा तो काहीच नसतो, म्हणजे तो ई असतो. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल, तर हा ई असतो याचा बेस. पण तो लिहिण्याची प्रथा नाही, तो असतो म्हणजे नसतो आणि नसतो म्हणजे असतो. म्हणजे नसेल तर तुम्ही त्याला घेऊ शकता, जर घेतलेला असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो, कारण नाहीये म्हणजे तो त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. लॉग बेस ई ऑफ 7, याचा बेस लॉग 7, जेव्हा याचा बेस दिसत नाही तेव्हा त्याची व्हॅल्यू, त्याचा बेस हा ई असतो, लक्षात ठेवा. कारण यावर पुढच्या प्रॉपर्टी पुन्हा आपल्या लक्षात येणार आहे. ठीक आहे, पहिली प्रॉपर्टी समजून झाली. पहिली प्रॉपर्टी काय लक्षात आली तुम्हाला, लॉगचा बेस आणि नंबर जर इक्वल असेल तर त्याची व्हॅल्यू आपण 1 घेणार, राईट. पहिली प्रॉपर्टी झाली. दुसऱ्या प्रॉपर्टीकडे वळूया. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे बाळांनो, लॉग ई इज इक्वल टू किती म्हटलो, 1, राईट. मग याची पण व्हॅल्यू 1 आणि याची पण व्हॅल्यू 1, कसं पॉसिबल आहे, काय याच्यामध्ये साम्यता आहे, दोघांची व्हॅल्यू तर 1 येते. मग काय आहे इथे, मी आताच तुम्हाला सांगितलं की लॉगचा जेव्हा बेस नसतो तेव्हा तो काय असतो, ई असतो. मग या लॉगला बेस नाही म्हणजे काय आहे, ई. मग ई आणि हा ई सेम आला म्हणजे व्हॅल्यू किती येणार, 1. म्हणजे लॉग ई ची व्हॅल्यू सुद्धा 1 असते. काय असते, कारण या लॉगचा बेस काहीच नाही म्हणजे तो काय आहे, ई. आणि हा नंबर सेम आला म्हणजे व्हॅल्यू किती आली, 1. राईट. प्रॉपर्टी कळाली सगळ्यांना. एक्झाम्पल द्यायचं झालं तर लॉग
आता एक्झाम्पल मध्ये ई येणार म्हणजे तो कॉमन आला. तुम्हाला वरती प्रॉपर्टी कळाली की हा नंबर आणि हा नंबर सेम आला म्हणजे व्हॅल्यू किती येणार 1. मग लॉग ई ची व्हॅल्यू 1 येणार. मग लॉगला बेस काहीच नाही म्हणजे किती आहे ई ऑफ काय ई इज इक्वल टू किती येणार 1. म्हणजे हा नंबर आणि हा नंबर सेम आला म्हणजे व्हॅल्यू किती आली 1. अगदी बरोबर आहे. कळालं. दोन प्रॉपर्टी सगळ्यांना लक्षात आल्या. आता तिसऱ्या प्रॉपर्टीकडे वळूया. तिसऱ्या प्रॉपर्टी मध्ये बघा एकदा काय दिलंय लॉग बेस बी ऑफ ए इज इक्वल टू राइट. एक्झाम्पल मध्ये बघा पहिल्या दोन एक्झाम्पल मध्ये काय झालं बेस आणि तो वरचा नंबर सेम आला म्हणून त्याची व्हॅल्यू 1 आली. पण या एक्झाम्पल मध्ये प्रश्न पडला असेल तुम्हाला की सर सेम नाही आलं तर काय करायचं. आता बघा लॉग बेस बी ऑफ ए या एक्झाम्पल मध्ये याचा बेस आहे बी ऑफ आहे ए म्हणजे नंबर सेम आलेले नाही राइट. मग पुढच्या एक्सप्लेनेशन मध्ये अशा वेळेस काय होतं याची काय प्रॉपर्टी येते तर यामध्ये तुम्ही लॉग बेस बी ऑफ ए ला तुम्ही असं लिहू शकता लॉग ए डिवाइडेड बाय लॉग बी. लॉग ए डिवाइडेड बाय लॉग बी. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे काय करायचंय तुम्हाला बरोबर. मग जो बेसचा नंबर आहे तो डिव्हिजनच्या बेस मध्ये टाकायचा आहे तुम्हाला. काय घ्यायचं आहे एक्सप्लेनेशन मध्ये लॉग ए डिवाइडेड बाय लॉग बेस म्हणजे बी लॉग बी अशा पद्धतीने हा रिलीज होतो. एक्झाम्पल बघूया लॉग बेस 10 ऑफ 9 इज इक्वल टू. बघा बेस आणि हा नंबर सेम आला नाही. आला असता तर व्हॅल्यू 1 आली असती 1 आली असती पण हा बेस आता सेम आला नाही. मग आता काय एक्सप्लेन करणार याला पुढच्या स्टेटमेंट मध्ये आपण याला इट कॅन बी रिटन ॲज log 9 डिवाइडेड बाय log 10 अशा पद्धतीने आपण त्याला रिलीज करू शकतो. ठीक आहे. आता मुद्दा महत्त्वाचा लक्षात आला असेल तुम्हाला की बेस दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या बेस आणि नंबर सेम आला तर व्हॅल्यू 1 येते. बेस आणि हा नंबर जर सेम नाही आला तर काय करायचंय तुम्हाला लॉग तो नंबर बाय डिवाइडेड बाय लॉग तो बेस नंबर लॉग बी राइट. log base b of a is equal to log a by log b राइट. आता पुढच्या प्रॉपर्टी कडे जाऊया. तीन प्रॉपर्टी तुम्हाला कळाल्या असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. पुढच्या प्रॉपर्टी कडे जाताना चौथ्या प्रॉपर्टी कडे जाताना चौथी प्रॉपर्टी कशासाठी यूज होते ठीक आहे याला मी मिटवून टाकतो. ठीक आहे. पुढच्या प्रॉपर्टी कडे बघा प्रॉपर्टी नंबर 4 log base b of a is equal to. ही प्रॉपर्टी कशासाठी आहे जेव्हा तुम्हाला बेस नंबर जो आहे इथं b हा बेस जर बदलायचा असेल प्रश्न पडला असेल तुम्हाला की का बदलायचा. अशा सिच्युएशन्स येतात की ज्या ठिकाणी तो बदलल्याशिवाय आपल्याला त्याला एक्सप्लेन करता येत नाही किंवा तिथली व्हॅल्यू एक्झिट करता येत नाही. जर तुम्हाला असं वाटलं की हा बेस मला इथं नकोय हा नंबर इथं पाहिजे आणि हा नंबर तिथं पाहिजे तर यासाठी काय प्रोसेस आहे ही कशासाठीचा फॉर्म्युला आहे बेस बदलण्याचा. मग यासाठी काय करावं लागते 1 घ्या डिवाइडेड बाय आता बेस बदलून टाका हा नंबर अल्टरनेट करा हा नंबर इंटरचेंज करू शकता तुम्ही. आता लॉग येणार आपल्याला बेस बदलायचा होता म्हणजे बेस आता a होणार आणि हा नंबर b तिथे जाणार. कळलं सगळ्यांना. म्हणजे ही प्रॉपर्टी कशासाठी यूज करतोय आपण या प्रॉपर्टी मधून आपण त्या लॉगचा बेस बदलू शकतो. ती बदलण्याची प्रोसेस या फॉर्म्युल्यामध्ये आहे. ठीक आहे. मग log base b of a is equal to 1 by log base a बेस चेंज झाला आणि हा b पलीकडच्या साइडने गेला log base a of b. ओके. पुढच्या प्रॉपर्टी कडे वळूया. प्रॉपर्टी 4 झाल्या. पाचव्या प्रॉपर्टी कडे. पाचव्या प्रॉपर्टी मध्ये log a plus log b log a plus log b is equal to. तुमच्या लक्षात आलं असेल लॉगला इथे बेस नाही म्हणजे तो काय ई लॉगला इथे काही बेस नाही म्हणजे काय ई. आता याचा बेस बदलायचं काम पडलं किंवा सेम आला तर त्याची व्हॅल्यू काय येते हे वरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलं. आता प्रश्न असा आहे log a plus log b is equal to याला एक्सप्लेन करताना काय होतं is that clear. log a plus log b it means it can written as log म्हणजे log दोन लॉगचं ऍडिशन असेल तर हे ऍडिशन कसं एक्झिट होतं लॉग घेऊन टाकायचा. मग आता काय आहे a आणि b मग या दोघांचं जर ऍडिशन असेल तर या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे काय ना a into b ab म्हणजे याचं एक्सप्लेन होतं log ab. एक्झाम्पल बघूया.
एक्झाम्पल घेऊया. log 7 प्लस log 9 इज इक्वल टू किती कसं होणार log प्लस log आला कसं होणार ऍडिशन याचं log ऍज इट इज log सिंगल log आणि दोघांचा प्रोडक्ट 7 9 चा 63 कळलं सगळ्यांना. तर अशा पद्धतीने दोन लॉगचं ऍडिशन करता येतं. ठीक आहे log समथिंग प्लस log समथिंग इज इक्वल टू log समथिंग मल्टीप्लाय बाय समथिंग. ठीक. प्रॉब्लेम नंबर फॉर्म्युला नंबर 6 कडे वळूया. फॉर्म्युला नंबर 6 मध्ये बघूया log a मायनस log b. वेगळं वाटतंय काही बिलकुल कारण log प्लस log ऍडिशन होतं. आता log चा सबट्रॅक्शन आलं log a मायनस log b. मग दोन log चा जर सबट्रॅक्शन असेल तर याचा फॉर्म्युला असा आहे log a डिवाइडेड बाय b. फरक लक्षात आला. log प्लस log असेल तर log आणि दोन नंबरचा जो मल्टिप्लिकेशन होतो. आता मात्र log a मायनस log b जर असेल तर log मायनस सबट्रॅक्शन आहे म्हणजे त्या दोन नंबरचं डिव्हिजन होणार. फरक लक्षात आला. ऍडिशन असलं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन असलं तर त्या दोन नंबरचा डिव्हिजन घ्यायचा आहे. फॉर्म्युला क्रमांक एक्झाम्पल घेऊया काढल्यास एक्झाम्पल मध्ये घेऊया log 63 मायनस log 18 राइट इज log 63 मायनस log 18 log सबट्रॅक्शन आलं. ठीक आहे log ऍज इट इज या दोघांचं काय व्हायला पाहिजे सबट्रॅक्शन असल्यामुळे डिव्हिजन 63 बाय 18 इज इक्वल टू सिम्प्लिफाय करूयात आपण त्याला log इन ब्रॅकेट 63 यस 9 7 जा 9 2 जा सिम्प्लिफिकेशन आलं log 7 by 2. इज दैट क्लियर. रिपीट log प्लस log इज इक्वल टू log दोघांचं मल्टिप्लिकेशन log मायनस log दोघांचं डिव्हिजन. राइट. पुढच्या प्रॉपर्टी कडे जाऊया. प्रॉपर्टी नंबर 7. प्रॉपर्टी नंबर 7 log a raised to power of x is equal to बघा log ला बेस नाही आला म्हणजे तो e आहे लक्षात ठेवायचं. log a तो एक e जो आहे तो रीड नाही केला तरी चालतो. log a raised to power of x कशासाठी ही प्रॉपर्टी ही लक्षात घ्या. या प्रॉपर्टीचा यूज काय होतो a चा जो पॉवर आहे या पॉवरला तुम्ही खाली उतरवू शकता. कसा हा जो पॉवर आहे हा खाली उतरवून घ्यायचा x आणि त्यानंतर log a as it is. इज दॅट क्लियर. म्हणजे ही प्रॉपर्टी काय वर्क करते की log च्या बाजूला जो नंबर आहे त्याला जर पॉवर असेल तर तो पॉवर खाली उतरतो. याला उलट सुद्धा आहे. जर log च्या अलीकडे एखादा नंबर असेल तर तो उचलून तुम्ही त्याला पॉवर सुद्धा बनवू शकता. मुद्दा महत्त्वाचा हा आहे. बघा इथे याच नंबरला आपण जर पुढे बघितलं x log a. ठीक आहे log च्या बाजूला जो x आहे तो तुम्हाला पाहिजे नाही तुम्हाला ते नकोय तर तुम्ही त्याला उचलून फेकू शकता. या असं सुद्धा लिहू शकता तुम्ही log a या x ला उचलून याचा पॉवर करायचा आहे. पॉवर असेल खाली उतरवा खाली असेल वरती चढवा काही प्रॉब्लेम नाहीये. दोन्ही पैकी कोणती पण स्टेप तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल एक्सप्लेनेशन करायला जे आलंय त्या पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता. म्हणजे या प्रॉपर्टीने काय होईल जो पॉवर आहे तो खाली उतरलेला आहे त्याला वरती चढवता येईल. ठीक आहे. प्रॉपर्टी नंबर 8. प्रॉपर्टी नंबर 8 मध्ये बघूया इफ log बेस a ऑफ x इज इक्वल टू. ठीक आहे. आपण काल बघितलं की ट्रिगोनोमेट्री मध्ये जसा साइन तिकडे गेल्यानंतर इन्व्हर्स होतो कॉस असेल तर तिकडे कॉस इन्व्हर्स होतो टॅन असेल टॅन इन्व्हर्स होतो. तसा इथे या ठिकाणी हा जर लॉग आहे या लॉगला जर तुम्हाला त्या ठिकाणी पलीकडे जर न्यायचं असेल या लॉगला पलीकडे न्यायचं म्हणजे कुणाची व्हॅल्यू एक्झिट करायची आपल्याला x ची. मग x च्या बाजूला जो लॉग आहे तो हटवावा लागेल तुम्हाला. तर तो हा कशा पद्धतीने हटतो देन इट कॅन बी रिटन ॲज x ॲज इट इज इक्वल टू हा लॉग a कसा ट्रान्सफर होईल. हा log a चा जो a आहे तो इथे याचा जो बेस आहे तो इथे येईल आणि इथं जे काय आहे बरोबरच्या इज इक्वल टू च्या पलीकडे जे काय आहे तो त्याचा पॉवर होऊन जाईल. कळलं सगळ्यांना. पुन्हा एकदा रिपीट log बेस a ऑफ x इज इक्वल टू k असेल आपल्याला x ची व्हॅल्यू एक्झिट करायची तर x इज इक्वल टू हा log पलीकडे जाताना प्रोसेस काय आहे याचा जो बेस आहे तो इथे येतो आणि इथे जो काय नंबर असेल तो पॉवर म्हणून चालला जातो. ठीक आहे. एग्जांपल बघूया. एक एग्जांपल सांगतो तुम्हाला. बघा log 7 ऑफ 10 इज इक्वल टू 5 असेल
समजा किंवा x असेल log base 7 of 10 is equal to x असेल. आता या मुद्द्यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला जर हा 10 एक्झिट करायचा असेल तर हा 10 कसा एक्झिट होईल? 10 is equal to log चा जो बेस आहे 7 तो इथे येईल आणि हा पॉवर वरती जाईल. कळलं सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला इथे log ला ट्रान्सफर करता येतं. मग लॉग तिकडे गेल्यानंतर काय होतो? तो ई होतो. खरं म्हणजे तो निघून जातो आणि त्याचा जो बेस आहे तो तिथे येतो आणि त्याचा पॉवर त्याला डोक्यावर चालला जातो इक्वल टू नंतर. ठीक आहे, पुढच्या प्रॉपर्टी नंबर 9 मध्ये जाऊया. बघा काय आहे, e रेज टू पॉवर ऑफ log m इज इक्वल टू m. लक्ष द्या नीट. बघा इथे या प्रॉपर्टी मध्ये मी तुम्हाला हे समजून सांगेल, इथे जो लॉग आहे जो पॉवर म्हणून आलाय, खाली नाहीये, e च्या डोक्यावर पॉवर म्हणून आलाय, e रेज टू पॉवर ऑफ log m. मला सांगा या लॉगचा बेस काय आहे? काहीच नाही, म्हणजे इथे e आहे बरोबर. मग इथला बेस आणि इथला बेस जर सारखा आला तर हे सगळं रिमूव्ह होतं आणि फक्त इथला नंबर उरतो m. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये घेऊया. समजा e रेज टू पॉवर ऑफ log 7 असं जर असेल, बघा व्हॅल्यू log चा बेस किती आहे? e आणि खालचा बेस पण e आहे. सगळं निघून जाईल म्हणजे व्हॅल्यू किती येईल? 7. कळलं सगळ्यांना? पुढच्या प्रॉपर्टीकडे आणि शेवटच्या प्रॉपर्टीकडे. आजच्या प्रॉपर्टी नंबर 10 e a रेज टू पॉवर ऑफ log बेस a ऑफ m इज इक्वल टू. ठीक आहे, वरची प्रॉपर्टी पुन्हा खाली रिपीट झाली, लक्षात ठेवा. कसा? मला सांगा log चा बेस काय आहे? a आणि इथला नंबर काय आहे? a. सारखा आला म्हणजे सगळं रिमूव्ह होईल आणि व्हॅल्यू काय उरेल? m. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये log समजा 7 रेज टू पॉवर ऑफ log बेस 7 ऑफ 2 इज इक्वल टू. कसा होईल एक्सप्लेन सांगा? इथला 7 आणि log चा बेस सेम आला म्हणजे व्हॅल्यू किती होईल? 2. इज दॅट क्लियर? तर या 10 प्रॉपर्टीज लॉगच्या या अतिशय महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. यांचा स्टडी करा. व्हिडिओ 1-2 वेळेस पूर्ण पहा, तुमच्या सगळं लक्षात येईल. कुठेही डाऊट्स आला मला तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.